परवा आपण जी भगवा तलावावरती पाहणी केली त्यानंतर मी आज बैठक लावली। जी दुर्घटना घडली त्या अशी दुर्घटना घडू नये यासाठी मी ती मीटिंग लावण्यात आली होती। त्यासाठी सन्माननीय सदस्यही होते त्या प्रभागातले, त्यानंतर कमिशनर साहेबही होते, आपले उपमहापौर साहेबही होते। तर आम्ही असं त्यांना सूचना केली, त्या ठेकेदाराला आपण बोलवलं होतं की तुला जर आम्ही कॉन्ट्रॅक्ट एवढा मोठा दिलेला आहे तर तुझी सुरक्षा रक्षक कुठे आहे। मी त्यांना प्रश्न केला, त्यानंतर त्यांनी सांगितलं की एवढे सुरक्षा रक्षक आहेत, त्यांची जी पाहिली त्यावरती मी त्यांना सांगितलं, कमिशनर साहेबांना आम्ही एवढंही बोललो तर मी त्यांना आदेशित केलं की याच्यावरती योग्य ती चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल। जर असं असेल, जर त्याची थकीत असताना आपण त्याला जर टेंडर देण्यात आलेलं आहे तर मी तुम्हाला आताही ते सांगते की योग्य ती चौकशी त्यावरती योग्य ती कारवाई करण्यात। हो, यावरती त्यांना आम्ही सांगण्यात आलं की CCTV जे कॅमेरे आहेत, आम्ही स्मार्ट सिटीचे जे आहे ICCC त्यांनाही सांगण्यात आलं की जर आपल्याकडे तर तुम्ही तिथे जेवढे CCTV बंद आहेत ते चालू करण्यात यावे। CCTV अजून वाढवण्यात येतील तर तेही वाढवून घेण्यात यावे। त्यानंतर सुरक्षा रक्षक वाढवण्यात यावे, तिथे आपण लाईफ गार्डही वाढवण्यात यावे। त्याच्यानंतर आपण त्यांना एक सांगितलं आलं की जे लाईट पोल आहेत विद्युतचे तेही आपण असं पण त्यांना सांगण्यात आलेलं आहे। आपण काल असंही मी त्यांना कमिशनरला मी सांगितलं की सन्मान्य सदस्य तर त्यांनी सांगितलं की त्याचा कॉन्ट्रॅक्ट रद्द, पण तो कॉन्ट्रॅक्ट रद्द करायचा असेल तर ती प्रोसिजर असते, त्या प्रोसिजरला थोडंसं वेळ आहे। तोपर्यंत त्यांच्याकडे आपण देण्यात आलेला आहे, तोपर्यंत त्यांनी योग्य रीती चालवावा, पण त्याच्यावरती योग्य ती करून तो कॉन्ट्रॅक्ट रद्द कसा करतो। आता चालू झालं, कधी चालू झाले ते? आज बऱ्यापैकी शहरात आपल्या कल्याण डोंबिवली शहरामध्ये वाढती गुन्हेगारी खूप वाढलेली आहे। त्या वाढत्या गुन्हेगारी संदर्भात आपण पोलीस प्रशासनाला इथे बोलवलं होतं, त्यांच्यासोबत आपली बैठक झालेली आहे। त्यामध्ये आपले कमिशनर साहेब, आणि काही सदस्यही होते, कुणाल पाटील होते, आपले गटनेते वगैरे होते, असे बरेच सदस्य होते। आणि त्यांना आपण सांगण्यात आलं की हे गुन्हेगारीचे जे आज वाढती गुन्हेगारी आहे यासाठी आळा घालण्याची गरज आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं की मॅडम आत्ता आपल्याला जे लोकसंख्या वाढते आहे त्या हिशोबाने आम्हाला जे CCTV कॅमेरे आहेत ते बऱ्याच ठिकाणी लावायचे आहेत, तर ते तुम्ही आम्हाला लवकरात लवकर लावून देण्यात यावे। तर आपण त्याचंही नियोजन करतो आहे। त्याच्यानंतर मी त्यांना हे सांगितलं की जे काही बघाल की ओपनली बिअर आहेत, काही स्कूलच्या बाजूला आपल्या टपऱ्या आहेत, ज्या पान टपऱ्या असतात त्याही तुकाराम मुंढे साहेबांनी सांगितलं की ते शाळेपासून 100 किलोमीटरपर्यंत लांब पाहिजे, तर तेही आपण त्यांना सांगितलं की त्यावे। आणि त्यानंतर जे आज ड्रग्स, गांजा याच्यावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे, हेही मी त्यांना सांगितलं की शहराच्या दृष्टीने आणि मुलांचे आज काही होत आहे, मुलांना जे काही व्यसन लागतंय त्या व्यसनासाठी तुम्ही जर ते